नमस्कार पत्रकार बंधू आणि भगिनींनो, जी नागपूरची ऐतिहासिक तलवारीबद्दल गेल्या 2-3 दिवसापासून जे ऑक्शनची हे चालू होती ते ऑक्शन आज पूर्ण झालेलं आहे आणि आपण सुद्धा त्या ऑक्शनच्या बीटमध्ये आपण एक विनंती केली होती महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारला. आपण ही विनंती केली होती की त्यांनी बी ह्यामध्ये हे वापस येण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्या हिशोबाने आपल्याकडनं बी त्यामध्ये बीटमध्ये आपण उतरले होतो. अशोक सिंग ठाकूर यांचे भाचे अंकुर सिंग हे नॉटिंगहमला असतात, यांना बी या बीटमध्ये आम्ही उतरलो होतं. तसेच इंद्रजित सावंत हे बी या बीटमध्ये उतरले भाग घेतला होता आणि आपण ही बीट जवळपास 35 लाखाच्या पर्यंत आपण या बीटमध्ये बोलली. पण आपल्या महाराष्ट्र शासनाला जी आम्ही विनंती केली होती तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी रात्री आम्हाला 1:50 आम्हाला त्याचा एक पॉझिटिव्ह होकार त्यांनी आम्हाला दिला होता आणि आम्हाला सांगण्यास फार आनंद होतो, अभिमान वाटतो की महाराष्ट्र सरकारने ते ऑक्शन घेतलेलं आहे. 43.15 ह्या याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने ही आपली ऐतिहासिक तलवार, आपली ऐतिहासिक धरोहर ही महाराष्ट्रामध्ये येणार आहे याचं आपल्याला भूषण आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना, त्यांच्या संपूर्ण सांस्कृतिक मंत्री आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद देतो नागपूरकर भोसले राज परिवाराच्या वतीने. आणि ही तलवार सर्वांसाठी दर्शनासाठी उपलब्ध होईल याचा आता आपल्याला विश्वास आलेला आहे आणि आपली धरोहरी आपल्याकडे आली हे आपल्याला एक अभिमानाची बाब आहे. मी पुनश्च मुख्यमंत्री साहेब संपूर्ण शासनाला याच्या शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. आपण सर्वांना आपण हा बाजू फार जोमाने धरली. आपल्या लोकांना बी एक महाराष्ट्राचं, एक नागपूरचं इतिहासाचा आपण प्रेमी आहात हे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या लोकांचा. आम्ही आपला बी धन्यवाद देतो की आपण ही बाजू फार जोमाने उचलून धरली आणि त्यामुळं हे सर्व प्रयत्न यशस्वी झाले. त्यासाठी बी मी हिरोजीराजे भोसले नागपूरकर भोसले परिवारातर्फे आपल्या सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.